माझ्याकडे एक बजेट आहे एवढं मोठं, माझ्याकडे पैसे आहेत, मला एक फार मोठा सिनेमा बनवायचा आहे, मग त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच का? आमचा उद्देश एवढाच होता की महाराजांचा इतिहास जो दडलेला आहे, जो नाहीये, तो लोकांसमोर यावं, येणाऱ्या पिढीला संभाजी महाराज कळावे, हा त्यामागचा प्रामाणिक हेतू आमचा. की ग्रँजर पर्सनॅलिटी, इतकी मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी, ती पडद्यावर आणताना संभाजी महाराजांचा चित्रपट करत असताना माझ्यासाठी बजेट हा क्रायटेरियाच नव्हता. बर, हा आमचा बिझनेस नाही. औरंगजेबाची लाट मी तुमच्या माहितीकडे सांगतो, आजपर्यंत कुणी डेअरिंग केली ती का औरंगजेबाला मारण्याची? हे करू शकतो फक्त शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे मावळेच, ते बाकी कुणी डेअरिंग करू शकत नाही. आणि मारली नसेल कशावर? 100% का नाही मारणार? ज्या पद्धतीची पर्सनॅलिटी छत्रपती शंभू बाळांची संभाजी महाराज काहीही करू शकत होते. संभाजी महाराज काही करू शकत. दुसऱ्या शेड्यूलला शेवटच्या दिवशी सर झाडावरती छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकृती निर्माण झाली ऑटोमॅटिक, अचानक. जशी नॉर्मल सगळ्या मराठी चित्रपटाची असते तशीच परिस्थिती, काही वेगळी परिस्थिती नाही. पहिले 13 दिवस पिक्चर चांगला चालला हे सांगतो, पण पुष्पा आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष दुर्दैवाने फक्त पुष्पाकडे गेलं. जिथे मराठी बोलली जाते पुन्हा तिथे आपल्या महाराष्ट्राच्या राजाचा इतिहास, मराठी चित्रपट, तो मराठी चित्रपट चालण्यासाठी थिएटर मिळत नाहीत महाराष्ट्रामध्ये. कोणाची चूक वाटते तुम्हाला सर याच्यामध्ये? तर आता कोणाची चूक सांगायची? आता ते लोकांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं. खूप बिग बजेट सिनेमा बनवल्याच्या नंतर सुद्धा प्रेक्षक जर त्याला जाऊन चित्रपटगृहात बघत नसतील आणि त्याचे रिटर्न्स देत नसतील तर काही दिवसांनी तुम्हाला मराठी सिनेमे हे युट्यूबवर बघावे लागतील. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम मला तुमचे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट बनवल्याबद्दल आभार व्यक्त करायचे. आणि हे आभार मी एक चित्रपट रसिक, एक इतिहास अभ्यासक किंवा एक शिवभक्त शंभूभक्त म्हणून आभार व्यक्त करायचे. आणि महाराष्ट्रात अशी बरीच जनता असेल ज्यांनी हा चित्रपट पाहिल्याच्या नंतर माझ्यासारखी त्यांची भावना असेल की यार काय जबरदस्त बनवलंय हे. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज चित्रपट पाहिल्याच्या नंतर तो चित्रपट पाहून प्रत्येक फ्रेम पाहताना, प्रत्येक शॉट पाहताना, त्याचे कॉस्ट्युम्स, त्याच्यात डिझाईन केलेले ऍक्शन्स, त्याच्यात वापरलेले VFX, कास्टिंग, लोकेशन्स आणि तो अवाढव्य खर्च, एवढं प्रत्येक सीन नंतर, आता हे माझं ग्रॅटिट्यूड व्यक्त करतोय, पॉडकास्ट आपण सुरू करूयात, पण मला हे जे मी माझी भावना व्यक्त करतोय मला प्रत्येक फ्रेम मध्ये वाटत होतं यार कोणीतरी केलं. जे ग्रेंजर, बाहुबली सारखे सिनेमा बनतात भारतामध्ये, इतर देशांमध्ये, सगळे हायपोथेटिकल सिनेमे आहेत. आपल्याकडे म्हणजे एकदा आचार्य यात्रेने सांगितलं होतं की इतिहास फक्त महाराष्ट्राला आहे, बाकीच्यांना भूगोल आहे, आणि खरंच इतिहास महाराष्ट्राला आहे. आणि तो आपला जिवंत, ज्वलंत, प्रतिभावंत असा इतिहास पुस्तकात दडलेला होता. पण आजची जी पिढी आहे ना ती पुस्तकं वाचत नाही आणि पुस्तकं सोडून मग त्यांना बाहुबली, मगधीरा असे पाहिजे असतं. मराठीमध्ये असा सिनेमा कोणी बनवत नाही याची खंत बऱ्याच दिवसापासून प्रेक्षकांना होती आणि ती खंत मिटवण्याचं काम तुम्ही केलं. त्याबद्दल अगदी मनापासून, हृदयाच्या खोल कोपऱ्यातून तुमचे खूप खूप आभार आणि खरंच थँक्यू सो मच. आणि तुम्ही हे जे काही महान काम केलं ना ते तुम्ही आत्ता केलं, पुढेही करत राहावं ही अशी माझी अपेक्षा आहे. आणि आत्ता मी माझ्या चर्चेला सुरुवात करतो. दादा, आज आपल्या समोर जे बसलेले, कदाचित तुम्ही धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट पाहिला असेल, तो तुम्हाला भयंकर आवडला असेल. तुम्ही त्यातील जे काही कास्टिंग आहे, त्यातील ऍक्टर्स आहेत, त्यांची तारीफ भरपूर केली असेल, डायरेक्टरला प्रेज केला असेल. परंतु त्यातला एक व्यक्ती असतो, त्यांना कोणी क्रेडिट देत नाही, त्यांना कोणी ओळखतही नाही. कदाचित हा माणूस इतका मोठा आहे तरी सुद्धा तुम्ही यांना ओळखत नसाल. ते आहेत आपले संदीप दादा मोहिते पाटील. अर्थातच धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचे ते प्रोड्युसर आहेत. जसं मी आम्ही बसल्याच्या नंतर ऑफ कॅमेरा आमचं बोलणं चालू, तर ते त्या चित्रपटाची शेती करणारा खरा शेतकरी आपल्या समोर आज बसलेला आहे. आणि त्या शेतकऱ्याला त्याचं क्रेडिट देण्यासाठी आणि त्यांचा या भव्य दिव्य सिनेमा मागचा स्ट्रगल जाणून घेण्यासाठी, त्यांची भावना, त्यांचा राग, त्यांचं प्रेम, त्यांचं राग, लोभ, द्वेष आणि इथून पुढची स्वप्न, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज मी त्यांच्यासमोर बसलेलो आहे. म्हणून दादा नमस्कार पुन्हा एकदा. आणि सगळ्यात पहिला माझा प्रश्न तुम्हाला आहे की छत्रपती संभाजी महाराजच का? माझ्याकडे एक बजेट आहे एवढं मोठं, माझ्याकडे पैसे आहेत, मला एक फार मोठा सिनेमा बनवायचा आहे,
मग त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच का निवडले तुम्ही? छत्रपती संभाजी महाराजच का? तर म्हणजे हे स्वप्न हे माझं जे स्वप्न आहे हे माझं स्वप्न आजचं नाही, कॉलेजच्या दिवसापासून पाहिलेलं मी स्वप्न होतं. उलट असं समजा की ते स्वप्न पूर्ण व्हायला फार वेळ लागला, पण परमेश्वरांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वप्न माझ्याकडनं पूर्ण करून घेतलं. लहानपणापासून म्हणजे आम्ही वाड्यात राहिलेलो, नानापेठेमध्ये, नानापेठेत वाड्यात राहिलो. आमच्या वाड्यात ना ज्यावेळेस उंबऱ्याच्या बाहेर मुलगा पडतो किंवा मी पडलो होतो, की आमच्या टायमाची पिढी पडत होती, त्यावेळेस एकच गेम होता आणि तो गेम होता म्हणजे शिवाजी म्हणतो पळापळा. हा, ती गेम आम्ही शिकलो. शिवाजी म्हणतो पळापळा म्हणून पळायचं आणि समजा औरंगजेब किंवा अफजल खानाचं ऐकलं की तो आउट, अशी ती गेम असायची. बरोबर. लहानपणापासून आम्हाला ते बाळ कडू मिळत गेलं होतं, शिवाजी महाराज शिवाजी महाराज. मग घरी आल्यावर आई सांगायची शिवाजी महाराज म्हणजे कोण, वडील सांगायचे शिवाजी महाराज म्हणजे कोण, शेजारी पदे सांगायचे शिवाजी महाराज म्हणजे. त्यामुळे ते ब्रिंगिंग अप मध्ये ना ते सगळ्यात पहिलं कोण कळलं तर फक्त घरच्या आई नंतर काय कळलं असेल किंवा आईच्या बरोबर काय कळलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कळले. आणि त्याच्यानंतर मग शिवाजी महाराज झाले, मग संभाजी महाराज, मग आपल्या संभाजी महाराजांबद्दल असा अमुक अमुक इतिहास लिहिला गेला. पण संभाजी महाराज तसे नव्हते. आज संभाजी महाराज फार 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 शूर होते. त्यांचं सगळं कारकीर्द अगदी दैदिप्यमान होती. त्यांना 39-40 दिवस खूप 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 हाल करून टॉर्चर करून मारलं गेलं. मग त्याच्यासाठी जसा त्यांचं ते शेवटच्या 40 दिवसाचा 39-40 दिवसाचा जो टॉर्चर आहे त्याच्यासाठी अख्खा महाराष्ट्र आज पण डोळ्यात पाणी आणतो, रडतो. तसं माझ्याही डोळ्यात त्यांच्यासाठी आज पण पाणी येतं. ज्या राजांनी आपल्यासाठी एवढं केले, मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं, आपण त्यांच्या पायावरती काहीतरी आपल्या सेवेचं एक फूल व्हावं, हे माझी अगदी कॉलेजच्या दिवसापासून इच्छा होती की हा सर्व इतिहास आपण. तुम्ही बघा आता संभाजी महाराजांवरती असं समजा महिना आपलं वर्ष 2-3 वर्षामध्ये चित्रपट यायला लागले, पण त्याच्या आधी काहीच नव्हतं संभाजी महाराजांचं लोकांना माहित नाही. लिहिलंही जात नव्हतं. बरं, जे लिहिलं होतं ते पण चुकीचं होतं. बरं, ते खोडणार कोण? कुणीतरी पुढं पाऊल टाकून ते खोडलं पाहिजे ना. आणि मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व टीमला नेमलं त्यांच्या लेखाचा इतिहास दाखवायला. सर, ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य ते काही नाही. आणि ते जे स्वप्न आम्ही कॉलेजच्या दिवसात बघितलं होतं ते आता जे फळाला आलंय, जे आम्ही आज थिएटरमध्ये बघतोय, जे प्रत्येक जण दररोज मला हजारात मेसेज आलेले आहेत, खूप छान. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलं. आम्ही जी मेहनत केली, आम्ही आमच्या संपूर्ण टीम जे 3-3.5 वर्षाची मेहनत करतो ती लोकांपर्यंत पोहोचली. कुणी काही क्रिटिक्स नाही, काय नाही. लोकांना इतकं आवडलं जातं, भरभरून लोक बोलत आहेत, युट्यूबला टाकत आहेत, व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला टाकत आहेत. म्हणजे सोशल मीडिया फक्त धर्मरक्षसनी सध्या केलेला आहे. बरोबर. कुठल्याही व्यक्तीला मी ओळखत नाही. म्हणजे खूप अनोळखी लोक आहेत, त्यांनी मला साथ दिली. म्हणजे तुमच्या मार्फत मी त्या सगळ्यांचे अगदी आभार मानतो की ह्या लोकांना यांची माझी कधी भेट होईल का नाही मला माहिती नाही, पण प्रत्येक रोज मला 200-250 स्टोऱ्या मेन्शन्स होतात. रोज माझ्याकडे कमीत कमी 35-40 व्हिडिओज येतात की तुम्ही संभाजी महाराज चित्रपट पहा, थिएटरमध्ये पहा, सहकुटुंब पहा, सहपरिवार पहा. असे लोक करून पाठवतात, त्यांचे ते टाकतात आणि मला टॅग करतील, फेसबुकला टाकतील, काय काय करायचे ते करतील. मग ह्या लोकांशी माझा कधीच संबंध पण येणार नाही पुढे. पण हे प्रेमापोटी झालं ना संभाजी महाराजांच्या. हे लोक भरभरून करतात, म्हणजे छान वाटतं. लोक आपण एखादी गोष्ट केली, लोक त्याला अप्रिशिएट करतात, लोक साथ द्यायला पुढे आली संभाजी महाराजांसाठी. हे छान वाटतं सगळं. कुठलंही एक ऐतिहासिक कॅरेक्टर जर आपण घेतलं तर त्याला फार कांगोरे असतात, वेगवेगळ्या बाजू असतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज हे अगदी मल्टी डायमेन्शनल अशी पर्सनॅलिटी होती. ओके. आणि संभाजी महाराजांविषयी बोलायला झालं तर ते योद्धा तर भयंकर महान योद्धा होते. राजनीतीतले तेवढेच होते, कायदेतज्ञ होते, त्यांना बऱ्याच भाषांचं नॉलेज होतं, ते कवी होते. एक माणूस ऍट अ टाइम रुद्रासारखा योद्धा असू शकतो आणि तोच माणूस ऍट अ टाइम कविता करू शकतो. सॉफ्ट कॉर्नर त्या माणसाचा. इतकी ग्रँजर पर्सनॅलिटी, इतकी मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी ती पडद्यावर आणताना. परंतु दुसरं काय असतं, मी एक लेखक म्हणून किंवा मी जेवढं शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांना पाहिलेलं आहे त्यातला एक गुण आपल्याला आवडतो. म्हणजे मला ना महाराज योद्धा म्हणून फार आवडतात किंवा राजनीतिज्ञ म्हणून आवडतात. त्यातल्या त्यात तो अंग मला फार भावलं. एक प्रोड्युसर म्हणून जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांवरती तुम्ही चित्रपट बनवत होतात तेव्हा छत्रपती संभाजी महाराज काय म्हणून तुम्हाला सर्वात जास्त भावले होते? मी प्रोड्युसर व्हायच्या आधी ना मी एक उद्योजक आहे. हा.
मी उद्योजक म्हणजे ना त्याला रोज प्रॉब्लेम असतो. बरोबर. हा, त्याला रोज सकाळी प्रॉब्लेम असतात आणि झोपायच्या आधी ते प्रॉब्लेम मिटवायचे असतात. ही एक उद्योजकाची लाईफस्टाईल असेल, रोज प्रॉब्लेम येतात त्यांना. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ना मी नेहमी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे डोळ्यासमोर आणतो. त्यांच्या दोघांकडनं मी काय गोष्ट शिकलो ते तुम्हाला सांगतो, की नेव्हर गिव्ह अप. तुम्ही कधी गिव्ह अप नाही करायचं, शेवटच्या घटकेपर्यंत लढायचं, विजय आपलाच आहे. आणि शिवाजी महाराजांनी ते केलं, संभाजी महाराजांनी तेच केलं. त्यांनी कुठल्याही लढाईमध्ये गिव्ह अप केलं नाही. त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटचा जे त्यांच्या जो छळ मांडला होता त्यांचा, मोठी लढाई होती. हो, पण त्यांनी गिव्ह अप केलं का? मग आपण आपल्या राजाकडनं काय शिकलो? आपण आपल्या राजाकडनं ते शिकलो. लोकांनी फक्त एवढंच जरी शिकलं ना, गिव्ह अप करू नका, तरी त्यांचं आयुष्यात सक्सेस मिळालं म्हणून समजायचं. तेच आम्ही शिकलो आणि तेच लोकांपर्यंत पाठवण्याचं. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा फार ग्रेंजर मोठ्या स्वरूपात आलेला आहे. एक हे पॉडकास्ट करण्यामागचा उद्देश हाच आहे की चित्रपट पाहिल्याच्या नंतर लोक डायरेक्टरला, ऍक्टरला किंवा त्याच्यामध्ये काम करणाऱ्याला प्रेस करतात, पण प्रोड्युसरचं स्ट्रगल माहीत नसतो. त्याच्या आधी मराठी चित्रपटांची पार्श्वभूमी जर आपण प्रेक्षकांना सांगितली तर आजपर्यंत मराठीमध्ये जवळपास मला असं वाटतं की हायएस्ट 10-15 करोड पर्यंतचे चित्रपट बनले होते. हे ठीक आहे, बजेट बोलायला नाही पाहिजे, पण ते बोललंही गेलं पाहिजे. का? कारण हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा काय? मला हा चित्रपट माइलस्टोन वाटतो. का? कारण जे बॅरियर होते, साऊथ सिनेमे मोठे बनतात, हिंदी सिनेमे मोठे बनतात, प्रेक्षक सतत ओरडतात की तुम्ही बनवा ना असे सिनेमे, आम्ही बघू. मग बनवला ना तुम्ही. प्रेक्षकांसाठी याचं बजेट सांगा बरं. सर, हंबीरराव पाहिला असेल तर हंबीरराव आतापर्यंतचा म्हणजे धर्मरक्षक येण्याच्या आधी हंबीरराव सगळ्यात मोठा चित्रपट होता. मी एवढंच सांगतो की हंबीररावच्या दुपटीचं बजेट आहे. जास्त नाही कशाला काय, म्हणजे हंबीररावचं बजेट बऱ्याच लोकांना माहिती आहे, हंबीररावच्या दुपटीचं त्याचं बजेट आहे. आणि संभाजी महाराजांचा चित्रपट करत असताना माझ्यासाठी बजेट हा क्रायटेरियाच नव्हता. बरं. हा आमचा बिझनेस नाही. बजेट हा आमचा क्रायटेरिया नाही. ह्यात काय पैसे लावायचे पैसे कमवायचे हा आमचा उद्देशच नव्हता. हे आम्ही आमच्या राजाच्या पायावर वाहिलेले एक फुल होतं. आमचा उद्देश एवढाच होता की महाराजांचा इतिहास जो दडलेला आहे, जो नाहीये, तो लोकांसमोर यावं, येणाऱ्या पिढीला संभाजी महाराज कळावे, हा त्यामागचा प्रामाणिक हेतू आमचा. मी तुम्हाला मी तुम्हाला सिनियर आहे सर. आमच्या टायमाला आम्ही गप्पा कशी मुलं मुली मारायचो आमच्या कॉलेजच्या टायमाला, कॉलेजच्या टायमाला, की अरे मी ते पुस्तक वाचलं बरं का, अरे मी ते 4 महिने वाचतो, की तो समोरचा वाचला नाही, अरे मी 5 महिन्यात वाचलं, की समजा एखादी व्यक्ती माझी नाही मी 3च महिन्यात वाचली. म्हणजे एक पुस्तक 3 महिने, 4 महिने, 5 महिने अशा आमच्या गप्पा असायच्या. सर, आता कुणीही 4 महिने पुस्तक वाचणार नाही. आता प्रायोरिटीज बदलल्यात. म्हणजे मी अगदी सगळ्यांसाठीच बोलत नाही, पण वाचक हा फार कमी झालेला आहे. वाचत असतील लोक, पण आता ते कमी झालं. आता ज्ञान घेण्याचं माध्यम बदललं थोडक्यात, की बाबा आता आणि बरं 4 महिने आता प्रायोरिटीज बदलल्यात ना आता. मग येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कळणार कसे? सगळ्यात सोपं, स्क्रीनवरती, अगदी सोप्या भाषेमध्ये. म्हणून आम्ही धर्मरक्षक संभाजी महाराज केला, एवढ्या मोठ्या ग्रँजर प्रमाणात केला. हो, तुम्ही जे म्हणला ना की मराठी म्हणजे चांगले पिक्चर आम्ही केलं ना. जसे तुम्ही लोक साऊथची बरोबरी करता किंवा साऊथची स्तुती करता, मला वाटत नाही की कुणी आपल्या चित्रपटाला, धर्मरक्षकला साऊथ पेक्षा कमी लेखेल असं मला वाटत नाही. म्हणजे मला हजारात मेसेज आले की तुम्ही यार म्हणजे फक्त हिंदीतच का नाही केला, हिंदीतच करायला पाहिजे पिक्चर, अख्ख्या देशात झाला. आम्ही हिंदीत मध्ये पण केला, पण तो नंतर केला. पण पहिल्याच तुम्ही हिंदीमध्ये करायचा होता, तमिळमध्ये करायचा, तेलुगूमध्ये करायचा होता, असंच खूप नंतर लोकांचे सजेशन आले. म्हणजे लोकांना तो एवढा आवडला, एवढा भावला की एवढा भारी चित्रपट केलाय. फक्त मराठीमध्ये न करता बाकीच्या लँग्वेजेस मध्ये पण तुम्ही करा, मग तो साऊथला पण जाऊ शकतो. बरोबर, की त्यांच्या लेवलचा तो चित्रपट झालाय असं लोकांनी सांगितलं. आणि ते आपलं थँक्स फॉर दॅट अप्रिसिएशन. आता रिसेंटली कांतारा फेम रिषभ शेट्टीचं एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखातील एक पोस्टर लॉन्च झालं, तो त्यांच्यावरती चित्रपट करतोय. प्रथम दर्शनी जेव्हा ते पोस्टर पाहिलं गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश आहे, जो ऐतिहासिक आपले दस्तावेज आपल्याकडे आहेत किंवा जी काही चित्र महाराजांची अद्याप आज तागायत अवेलेबल आहेत, त्या चित्रांमध्ये ते कुठं बसत नाही. दुसरे चित्त्या तलवारीवरती जी काही राजमुद्रा काढलेली आहे त्यांनी, ती त्याच्यात बसत नाही. अशा बऱ्याच चुका आहेत. पण माझी गट फिलिंग मला काय सांगते माहितीये का, जेव्हा रिषभ शेट्टी किंवा साऊथवाले हा सिनेमा करतील तेव्हा कदाचित त्यांना कोणी ट्रोल करेल की मला माहित नाही,
बरं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे तेवढे माहीत असतील असं मलाही वाटत नाही. ते चित्रपटाच्या दृष्टीने किंवा एक बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याच्याकडे बघतील आणि तसा सिनेमा बनवतील. इथे वेगळे पण काय माहितीये, तुम्ही हार्डकोर शिवभक्त आहेत, हार्डकोर शंभू भक्त आहेत. आणि असा एक व्यक्ती जेव्हा चित्रपट बनवतो तेव्हा तो स्वतःच विचार करतो की इथे इतिहासाला कुठे फाटा फुटला नाही पाहिजे, इतिहासाचं किंवा त्या राजांचं माझ्या विकृतीकरण नाही झालं पाहिजे. हे तुम्ही केलं कितपत. आता बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी असतात त्या मी स्वतः चित्रपट पाहिलेला आहे, मला सुद्धा काही गोष्टी 1-2 ठिकाणी अशा जाणवल्या की इथं ग्रेंजर आहे, पण ते फक्त लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर सेट करण्यासाठीच होतं. एवढं माझा सुद्धा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि काही गोष्टी सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून दाखवल्या गेल्याच पाहिजेत, त्याच्याशिवाय तुमचा चित्रपटच होऊ शकत नाही, चित्रपट बनवू शकत नाही. कुठलं पुस्तक लिहायला घेतलं तुम्ही, ते पुस्तक सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही, चित्रपट सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. आणि हे सगळं तुम्ही खूप छान पद्धतीने केलं. परंतु त्याच्या मागे मला हा दुसरा प्रश्न आहे. आता प्रत्येक जण काय म्हणतो माहितीये का, ज्याला काही करायचं नसतं ना तो ट्रोल करतो, म्हणजे जो काहीच करत नाही तो ट्रोल करतो. ही आता सध्याची आपली परिस्थिती. त्याच्यामध्ये ट्रोल करणाऱ्याचे किंवा कॉमन कमेंट्स किंवा मला आजूबाजूला जे मेसेजेस आले त्याच्यातले मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे. त्यातले जर काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे असतील, नाही द्यायचे तर देऊ नाही शकत. सगळ्यात पहिला प्रश्न त्याच्यात होता की आपण मराठी चित्रपट बनवतोय तर छत्रपती संभाजी महाराजांसाठी त्या रोलसाठी हिंदी अभिनेता का. त्याला लागूनच असं होतं की हंबीरराव तुम्हीच चित्रपट बनवला. तो खूप सुंदर, खूप चपकल असा सिनेमा आहे. त्याच्यात कश्मीर महाजनीने जी भूमिका केली छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, ती दोन्ही साधली होती. असं असताना प्रेक्षकांच्या मनात कधी कधी येतं की ते नसताना मग एक हिंदी अभिनेता या रोलसाठी का घेतला असावा. असं काही नाही, म्हणजे कश्मीर महाजनींचे माझे आज पण चांगले संबंध आहे, पण शेवटी टाइम असतो, वेळ पाहिजे त्यांना पण. त्यांच्या पण म्हणजे प्रत्येक हिरो हिरोईनच्या त्यांच्या पण प्रायर अपॉइंटमेंट असतात, त्यांनी कोणाला वेळ दिला असतो, डेट्सचा प्रॉब्लेम असतो, ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे बाकी काय नाही. आणि अनुप सिंग ठाकूर मला हवे ते एकही माणूस या चित्रपटासाठी मला लाभला नाही. अगदी प्रामाणिकपणे मी सांगतो, मला पाहिजे ते एकही माणूस मिळाला नाही. पण जे चित्रपटासाठी चांगले आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ते पाठवून दिले असं मी समजतो. आणि अनुप सिंग ठाकूर आले ते पहिल्या ह्याच्यातच आम्हाला ते भाव त्यांची ते म्हणजे ते छान, आणि त्यांनी एवढं डेडिकेशननी केलं की ते म्हणजे ते त्यांचा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे असं मला वाटतंय. संभाजी महाराजांचा रोल करण्यासाठीच त्यांचा जन्म झालाय माझं मत झालं. आणि हा प्रश्न जरी प्रेक्षकांच्या मनातला असला तरी माझं याच्याबद्दलचं ओपिनियन हे आहे की अनुप सिंग ठाकूरने खूप जबरदस्त भूमिका केली आहे. आणि लिटरली संभाजी महाराज जे महान असा योद्धा म्हणजे अगदी खूप जबरदस्त केलेला सर. एवढ्या फाईटचे सीन्स आहेत, एक पण ठिकाणी असं ते डमी किंवा बॉडी डबल म्हणतो ना, असं एका सेकंडसाठी वापरलं नाही बरं का त्यांनी. म्हणजे कितीतरी असे फाईट सीन्स होते की ते खाली पडायचे, ते हे लाग ते लाग, म्हणजे मी ओरडलो तर ते मला उलटे म्हणजे नाही दादा तुम्ही जर साईडला जाऊन बसा, तुम्ही तर येऊ नका, ते 15 मिनिटं आमचं शॉर्ट होऊन असे मला ते सांगायचे. म्हणजे मी ओरडल्यानंतर पण ते मला असं बोल नाही तुम्ही बाहेर, तुम्हाला बघवत नाही ना, तुम्ही साईडला जा. पण त्यांनी कुठला बॉडी डबल वापरला नाही. अच्छा, ग्रेट. डेडिकेशन. काय वाटतं त्यांच्याबद्दल, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे होतं सगळं दिलं त्यांनी? 100% सर, 100%. म्हणजे व्हॅनिटी व्हॅन असते, व्हॅनिटी व्हॅन मध्ये वॉशरूम असतं बघा, आणि ते वॉशरूमला खूप छोटं असतं, म्हणजे अक्षरशः 2x2 3x3 असं असतं. तर बोलायला नको अशी परिस्थिती असते वॉशरूमची. पण तर एका दिवसात 3-3 4-4 सीन्स असतात ते महाराजांचे, रक्ताने माखलेले असायचे की दुसऱ्या वेळेस सगळं कपडे बदललेले एकदम छान ड्रेसमध्ये असायचे महाराज, आपले महाराजांच्या पोशाखात शेअर. तर त्यांच्यासाठी त्यांची गाडी तयार असायची, आसपास एखादं जे जवळ हॉटेल आहे ते जवळ हॉटेल, गरम पाणी सगळं तयार असायचे. सर, संभाजी महाराज कधीही सेट सोडून हॉटेलवरती आंघोळीला गेले नाहीत. त्यांनी त्या व्हॅनिटी व्हॅन मध्येच आंघोळ केली, त्या छोट्याशा जागेतच. अप्रिशिएबल आहे ना, डेडिकेशन आहे, अप्रिशिएबल आहे. आणि कुठल्याही निर्मात्याला हे चांगलं वाटेल असंच आहे. दुसरा प्रश्न त्याच कास्टिंगला लागून होता की बरेच रील स्टार घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये, किंवा शिवशंकर स्वामी ज्यांना कधीही कोणत्या चित्रपटात पाहिलं नव्हतं. आय थिंक दुसरं नाव म्हणजे श्रद्धा शिंदे. असे काही पात्र आहेत ज्यांच्याबद्दल की हे ऍक्टर नसताना तुम्ही त्याच्यात घेतलं, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, रील स्टार म्हणजे तुम्हाला माझ्यामध्ये तृप्ती आहे, आमचा विशाल आहे आणि अनुषी आहे. ते काय म्हणतात ते घेतात ऑडिशन, ते ऑडिशन थ्रू आलेले आहेत. आणि
छोटे रोल आहेत. म्हणजे त्यांनी त्या ऑडिशन दिलेलं आहे. मैत्री अजिबात असलं काही नाहीये. ऑडिशन देऊन ते बिचारे आलेले, त्यामुळे त्यांच्यावर असं कुठलं गोष्ट बोलून त्यांच्यावरती अन्याय करणं बरोबर नाही. ते ऑडिशन देऊन आलेले आहेत. राहिली गोष्ट श्रद्धाची, तर श्रद्धा म्हणजे ती पहिल्यापासून हिंदुत्वाचं काम करते आणि एक रोल असा होताच माझ्याकडे की बाबा मला असेच एक डायनॅमिक ज्वलंत अशी मुलगी हवी होती की म्हणजे अशी हार्ड जबरदस्त काम केलं त्या दोघांनी. आणि म्हणजे त्या सीनला तुम्ही बघा, ते रोल करते ना, तो रोल तिने कमीत कमी 25 वेळा केला असेल. अख्खी पाठ सोलपुडून निघाले त्याची. बरं अनवाणी सैल खाली दगड आहेत, बरं दगड तुम्ही शेतातली काढून काढणार किती, अशा तिने ते काम केलेलं आहे. तिसरं तुमचं नाव शिवशंकर स्वामी. शिवशंकर स्वामी बद्दल तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की लहानपणापासून आपल्या आईकडनं एक गोष्ट आपण शिकलो होतो. सणासुदीला पुरणपोळी असेल, काय असेल, आणि गाईला देणं. का गाईला द्यायचं, तर आईने काय शिकवलं होतं आपल्या की त्या गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात. एक साधं सोपं आहे हे, आम्ही शिकलोय. लहान गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात आणि गाय म्हणजे आपले देव आहेत असं सगळं. पण जसं कॉलेजमध्ये गेलो, बिझनेस काढला, हे जे सगळं झालं, ह्यात आपण त्या गायीसाठी काहीतरी करतो का? आपलं सगळ्यांचं गायीवर खूप प्रेम आहे, पण आपण त्या गायीसाठी काहीच करत नाही. मग इन द मेन टाइम माझी आणि शिवशंकरची एक 7-8 वर्षापूर्वी आमची चांगली ओळख आहे, आता आमची चांगली मैत्री आहे, सगळं ठीक आहे. तर मला गोरक्षणाचा ऑलरेडी लिहिणाऱ्याने लिहिलं होतं. तर मी म्हणलं यार बाकीचा ऍक्टर घेण्यापेक्षा ओरिजिनल गोरक्षक घेतला तर. आणि शिवशंकर स्वामी जीवावर उदार होऊन, म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे त्या व्यक्तीने 50,000 प्लस गाय आतापर्यंत, जास्तच असतील, पण ह्या नक्कीच त्याने वाचा. रोज तो माणूस जीवावर होऊन, उदार होऊन तो काम करतो. त्यांना 2 अंगरक्षक आहेत. ते अंगरक्षक का दिलेत हे सगळ्यांना माहिती की त्यांना ऑलरेडी खूप लोकांचे धोका आहेत, थ्रेट्स आहेत, आणि त्यात ते मुलगा बिचारा तो काम करतो. आपण गायीसाठी काहीच करू शकलो नाही, पण शिवशंकर स्वामी सारख्या गोरक्षकाला आपण कमीत कमी थँक्यू तरी म्हणू शकतो ना. 100%. ते थँक्यू म्हणण्यासाठी मी त्यांना म्हणलं तुम्ही आमच्या बरोबर एक 8 दिवस काम करायचं. तयार नव्हता. आम्ही एक मैत्री खातर मी त्याचा मोठा, तुम्हाला दादा म्हणतो, त्या दादाचे पॉवर्स वापरून मी त्याला तयार केला की यू हॅव टू. म्हणजे आणि म्हणजे गोरक्षकाचाच रोल आहे. आणि त्या फिल्म मध्ये पण त्यांचं नाव आम्ही शिवशंकरच दिलेलं आहे. आणि खूप साधून आले ते. हो, आणि सगळं जुळून आलं, सगळं ऍक्टिंगच करायची गरज पडली. हा, ते नॅचरल जे, हा, मग त्याला बघ असं असं होतं. तर सांगायचो मी बघ आजच आहे की तो नॅचरल ह्याच्यात जायचं लगेच. बर, असेच प्रेक्षकांच्या मनातले काही प्रश्न आहेत, ते पहिले आपण हे करू. सिनेमा संपतो आणि शेवटी पार्ट 2 चे काही कट्स लागतात. त्याच्यामध्ये एक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी डायरेक्ट औरंगजेबाला लाथ मारले दाखवले. काही जे इतिहासाचे थोडेसे, ठीक आहे म्हणलं, ट्रोल करणाऱ्यांना काही काम नाही, ज्यांना काहीच काम नाही ते ट्रोल करतात, पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण मला वाटतं दिलं पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांनी डायरेक्ट औरंगजेबाला लाथ मारली. वास्तविक त्या सीनला चित्रपटगृहामध्ये जेवढ्या टाळ्या वाजतात तेवढ्या इतर कुठल्याच सीनला वाजत नाहीत. या सीन बद्दल मला तुमच्याकडून नक्कीच ऐकायला आवडेल. सर, तुम्ही मला मगासून 2दा-3दा ट्रोल म्हणला. सर, मला तुम्हाला नक्की असं सांगावं असं वाटतं, सर, ऐतिहासिक चित्रपट करत असताना कुठलाही करा 2 बाजू असतात. ही एक बाजू असेल, ती एक बाजू असते, ही एक बाजू. कुठलाही चित्रपट, धर्मरक्षक संभाजी महाराज हा एकमेव चित्रपट आहे ज्याला सर्वांनी एक्सेप्टन्स दिले आहे. सर, 99.99.99 1% पण 0.01%. म्हणजे असं समजा अख्ख्या चित्रपटामध्ये, अख्ख्या महिन्याभराच्या या प्रोसिजरमध्ये, 2 महिन्याच्या प्रोसिजरमध्ये हार्डली 8-10 लोकांनी विरोधी कमेंट केली असं, हार्डली. पण ते माझ्यापर्यंत पण आले, तुम्ही म्हणता म्हणून मला कळलंय. सर, औरंगजेबाची लाथ मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजपर्यंत कुणी डेअरिंग केली ते का औरंगजेबाला मारण्याची? हे करू शकतो फक्त शिवाजी महाराजां, संभाजी महाराजांचे मावळेच, ते बाकी कुणी डेअरिंग करू शकत नाही. आज मी अगदी छाती डोकं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला तो एक राग आहे, औरंगजेब बद्दल एक राग आहे की त्यांनी आमच्या राजाला असं केलं, त्यांनी आमच्या राजाला तसं केलं. हा राग आहे. तो राग कुठेतरी तो 325 वर्ष, हा, तो राग बाहेर आला आणि औरंगजेबला लाथ बसली. आणि म्हणून लोक किंचाळतात, शिट्ट्या मारतात, आवाज करतात, त्यासाठी करतात की तो प्रत्येकाच्या मनातली ती खतखत होती ती बाहेर आली.
आणि मारली नसेल कशावर? 100% का नाही मारणार? ज्या पद्धतीची पर्सनॅलिटी छत्रपती शंभू बाळांची संभाजी महाराज काहीही करू शकत होते. संभाजी महाराज काही करू शकत, ते आपल्यासाठी सर्वस्व आहेत. महाराज अशी कुठलीच गोष्ट नाही की छत्रपती संभाजी महाराज करू शकत. 100% मारले असेल, 100%. म्हणजे मी इथे आल्यापासून ऑफ कॅमेराही आपण जेव्हापासून बोलतोय, ऑन कॅमेरा मी जेव्हापासून बोलायला सुरुवात करतोय, त्यावेळेस एखादा देवाचा भक्त असतो ना कट्टर, त्याने त्याला असं सर्वस्व वाहून दिलेलं असतं. असं मला तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे भक्त तुमच्यामध्ये दिसतात. आणि मला फार असं, आपण एखादं कॅरेक्टर जेव्हा जगतो त्याला आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो किंवा रात्रंदिवस त्याच्याविषयी विचार करतो. तुम्ही आपसुकच 3-3.5 वर्ष या चित्रपट बनवताना संभाजी महाराज, शिवाजी महाराज सतत तुम्हाला असं तेच नाव, तेच ते जप झाला की माणसं स्वप्नात सुद्धा यायला लागतात. असं काही एक्सपिरियन्स किंवा काय वाटतं का तुम्हाला की असं म्हणजे की मला दिसतात, मला बोलतात किंवा मला स्वप्नात येतात, असे काही एक्सपिरियन्स घडले का तुमच्या? सर, आपण चित्रपट पाहिला असेल तर पहा, मेढ्याच्या पुढे 4-5 किलोमीटर आसनी म्हणून गाव आहे, जिथं आमचं शूटिंग चाललंय. म्हणजे 2 शेड्यूल झाले, 20-20 दिवसाचे 2 शेड्यूल तिथे होते आपले. सर, दुसऱ्या शेड्यूलला शेवटच्या दिवशी सर झाडावरती छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकृती निर्माण झाली, ऑटोमॅटिक, अचानक, जी आम्हाला 40 दिवस कधीच कळली नाही. आणि शेवटच्या मग तिथं म्हणजे व्हॅलिटी तिथे लागलेली असायची लोकांची. म्हणजे सर, हजार लोक, 1,500 लोक असायची माझ्या सेटवरती. म्हणजे राज्याभिषेकाच्या टायमाला 1800 लोक 4 दिवस होते. वर्दळ एवढी असायची, कुणी नाही बघितली. शेवटच्या 1 दिवस आधी, म्हणजे उद्या रॅपअप करायचे आणि आदल्या दिवशी रात्री छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकृती एका झाडावरती आली. तर आमच्या टीमने असं घेतलं की छत्रपती संभाजी महाराज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आले. तर ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य ते काय तर कोणाच्या नशिबी आहे? छत्रपती संभाजी महाराज स्वतः येऊन आशीर्वाद देतात, हे कोणाच्या नशिबी आहे? त्याच्यामुळं तो जे चित्रपट तुम्ही म्हणता ना बजेट आणि अमुक, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींसमोर हे सगळं नगण्य आहे. स्वतः संभाजी महाराज मला आशीर्वाद, आपल्या टीमला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. सर, ही जी भावना आहे ही खूप तुम्हाला सगळं देऊन जाते. आणि राहिला गोष्ट सर, शिवाजी महाराजांना तुम्ही म्हणता, सर मी नेहमी आम्ही काय फार मोठे नाहीत ना, आम्ही साधी माणसं आहेत. सर, मी नाण्यापेठेत वाड्यात राहिलोय, आम्ही आपली साधी माणसं आहेत सर. पण एवढं मोठं शिवधनुष्य फक्त शिवाजी महाराजांमुळेच झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मला आणि माझ्या संपूर्ण टीमला नेमलं त्यांच्या लेखाचा इतिहास दाखवायला, असं मी समजतो. म्हणून तो चित्रपट झाला, एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला, थिएटरला झाला लागलाय आणि धुमाकूळ घालतोय. आणि रोज सांगितलं मला 200, 250, 300 रोज मला मेसेज येत असतात. म्हणजे मला पुढचा भाग कधी येणार आहे असे कमीत कमी 25,000 मेसेज असतील मला व्हॉट्सअपला, इन्स्टाला. हो, मला सर वेटिंग फॉर सेकंड पार्ट सर. मग त्यातले निम्मे लोक असे म्हणतात, सर कसं बघायचं दुसरा भाग? असे पण इमोशनल होऊन जातं. पण आम्हाला बघा, म्हणजे आम्ही बघणारच सर, लवकर करा, लवकर करा. त्याच्यावर सर, हे महाराजांचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढं सगळं मिळणार आहे का आपल्याला? महाराजांनी आशीर्वाद दिला म्हणून हे सगळं मिळालं. म्हणून लोकांची पण आशीर्वाद, शाबासकी रूपी आशीर्वाद, चांगले शब्द, हे महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणूनच आपल्याला मिळत आहेत. 100%. तुम्ही मगासपासून जे एक वाक्य बोलताय की मला त्या पैशाची काही घेणं देणं नाही किंवा बिझनेसचा हे नाही, पण काय होतं आजकाल माहितीये का, चित्रपट बॉक्स ऑफिसवर सक्सेस किंवा अनसक्सेस मोजला जातो. हा चित्रपट आता तुम्ही वेगळ्या पद्धतीची करन्सी तुम्ही स्वतःसाठी कमवताय असं वाटलं की तुम्ही म्हणले की झाडावरती आम्हाला संभाजी महाराज दिसले प्रतिकात्मक आणि तिथं आम्ही भरून पावलो. म्हणजे तुमची भक्ती किंवा तुमचं प्रेम याच्यातून दिसून येते. तरी सुद्धा मला हा प्रश्न विचारायचा, चित्रपट जबरदस्त झाला, 1 नंबर झाला, तुम्हाला खूप प्रतिसाद त्याच्यामधून आले. तुमची काय भावना होती जेव्हा पहिल्यांदा हा चित्रपट मोठ्या पडद्यावरती तुम्ही पाहिला, तेव्हा तुमची काय भावना होती? की काय वाटलं तुम्हाला? की सर, एवढं सगळं पाहत असताना नकळत डोळ्यात कधी पाणी आलं तेच कळलं नाही. कारण आपण जे कॉलेजच्या दिवसापासून स्वप्न पाहत होतो ते खरं ठरतंय. ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय? महाराजांच्या आशीर्वादामुळे ते सगळं शक्य झालं. पण छान, अगदी ते आपलं कॉलेजच्या दिवसापासून जर स्वप्न खरं ठरतंय त्याच्यापेक्षा पुढं काहीच होऊ शकत नाही. आणि राहिली तुम्ही म्हणता ना पैशाची गोष्ट, बघा, प्रत्येकाला वाटत असतं की बॉक्स ऑफिसवर आपला चित्रपट चालावा, आपल्याला सक्सेस मिळावं. पण हे प्रत्येकाचीच इच्छा असते. पण आमची इच्छा अशी होती की संभाजी महाराज पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे. की आता संभाजी महाराज म्हणलं तर लोकांनी धर्मरक्षकच उघडावा.
सोशल मीडियावरती, की त्यांना कळून जाईल संभाजी महाराज कसे होते ते झालं. बजेट प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं नाही, पण माझा अंदाज मी सांगतो 20 ते 30 करोडच्या आसपासचं याचं बजेट असणार आहे. आणि काहीही म्हटलं तरी आपण जी लागत लावलेली आहे, तुम्ही जसं सांगितलं तर आम्ही साधे माणसं आहात, एवढं बजेट लावल्याच्या नंतर त्याचे रिटर्न्स आले पाहिजेत. आणि मला तर कधी कधी माझी भावना सांगू का, इंटरव्ह्यूवरने स्वतःच्या भावना बोलायच्या नसतात, पण एक माणूस म्हणून किंवा शिवभक्त म्हणून मला असं वाटतं की माझी भावना तो तुमचा पैसा रिटर्न आला पाहिजे. का रिटर्न आला पाहिजे? कारण आज तुम्ही जे धाडस केलेले ते इतर कोणीतरी करायला पाहिजे. आज तुम्ही जे प्रोड्युसर झालात, आज तुम्ही जो मराठी चित्रपटांमध्ये एवढा मोठा सिनेमा बनवलात चित्रपट सृष्टीमध्ये, तसा चित्रपट इतरांनी बनवण्याचं धाडस कधी होणार आहे माहितीये? जर तुमचा पैसा रिकव्हर झाला तर. हा एक बिझनेस सुद्धा आहे. एक प्रायमरी आपली भावना ही आहे की माझ्या राजांचा इतिहास जगासमोर यावा, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. आज चंद्र सूर्य तारे तो इतिहास लोकांसमोर राहावा, ही तुमची भावना आहे. पण जर इंडस्ट्री जागवायची असेल आणि इतर लोक सुद्धा या असंच तुमच्यासारखं धाडस करून असे चित्रपट बनवायचे असतील तर ते वापस आले पाहिजे आणि बॉक्स ऑफिसवर चालला पाहिजे, ही माझी धारणा आहे. आणि मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की आता चित्रपट रिलीज होऊन जवळपास 1 महिना झाला, 25-26 दिवस झाले. 26 दिवस झाले. काय स्थिती आहे आजच्या डेटला? जशी नॉर्मल सगळ्या मराठी चित्रपटाची असते तशीच परिस्थिती आहे, काही वेगळी परिस्थिती नाही. पहिले 13 दिवस पिक्चर चांगला चालला हेही सांगतो, पण पुष्पा आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष दुर्दैवाने फक्त पुष्पाकडेच गेलं. तो हे पिक्चर पाहावा आमचं काहीच मत नाही, पण खूप मोठा हे असं झालं की तो पुष्पाकडे वळला गेला. म्हणजे संभाजी महाराजांच्या चित्रपटापेक्षा म्हणजे काय थिएटर्स कमी झाले? हो, थिएटर्स मध्ये शोज कमी झाले. म्हणजे 13 तारखे म्हणजे बुधवारपर्यंत, माझ्या मते 4 तारखेपर्यंत त्या दिवशी 750 शो होते महाराष्ट्रामध्ये. बरं, सगळेच्या सगळे शो हाऊसफुल. आणि पुष्पानंतर किती राहिले सर? आता दुसऱ्या दिवशी गुरुवारी तर 4 का 5 शो होते अख्ख्या महाराष्ट्रात. रिपीट 4 का 5 शो होते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी 10 झाले, मग 15 झाले, मग परत रविवारी 20 झाले, एवढे असे. आज किती शो सुरू आहेत? आज आहेत एक साधारण आज महाराष्ट्रामध्ये 250 ते 300 शो आहेत आता. याहून मोठं दुर्दैव कुठलं असू शकतंय? मला प्रेक्षकांना यांना सुद्धा विचारायचं आहे, महाराष्ट्रात जिथे मराठी बोलली जाते, पुन्हा तिथे आपल्या महाराष्ट्राच्या राजाचा इतिहास, मराठी चित्रपट, तो मराठी चित्रपट चालण्यासाठी थिएटर मिळत नाहीत महाराष्ट्रामध्ये. कोणाची चूक वाटते तुम्हाला सर याच्यामध्ये? सर आता कोणाची चूक सांगायची? आता ते लोकांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं की छत्रपती संभाजी दैवत ह्याच्यापेक्षा दुसरं त्यांच्यासाठी शब्द नाहीत. ते दैवत आहेत महाराष्ट्राचे. आणि त्यांच्या चित्रपटात मी जर समजा दुसरा चित्रपट केला असता, मी एक्सेप्ट केला असता, यार पुष्पा समोर ठीक आहे यार, आता लोकांचा कलच पुष्प आहे, पण संभाजी महाराजांचा चित्रपट आहे, त्याला तरी मिळलं पाहिजे, त्याला तरी थिएटर्स मिळले पाहिजे. पण आता खूप लोकांनी, खूप संघटनांनी आम्हाला साथ दिली. प्रत्येक जण थिएटरला जाऊन तिथं काय ना काहीतरी लेटर देईल, म्हणजे असं बोलू नये, पण त्यांना अग्रेसिव्हली त्यांच्याशी बोलतात. त्याच्यामुळे काय ना बाबा, जिथं 1 शो लागायचा तिथं 4 शो लागायला लागले, तिथं 2 शो लागायचं तिथं 5 शो लागायला. हे सगळं शिवभक्तांमुळे झाला. किंवा बरेच संघटना पुढे आल्या की तिथले स्थानिक लोक जी समजा ते स्ट्रॉंग लोक आहेत, ते थिएटरला जाऊन भेटत आहेत की लावलाच पाहिजे. कसं काय तुम्ही पुष्पा पण लावा, आम्हाला काय घेणं नाही पडलं, पण पुष्पाबरोबर आमचे पण 4 शो लागले पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी चित्रपट परत लागायला लागला. पण जिथे 1 शो होता ना, तिथं आता परत 4 शो झाले. म्हणजे मागच्या आठवड्यात पुष्पाच्या समोर सांगितलं ना, 5 ते 25 शो असे होते आमच्या रविवारपर्यंत. हळूहळू वाढायला 50 झाले, 100 झाले, आज परत 301 शो आहेत आता. 300च्या घरामध्ये शो आहेत आता. याच्यात थोडी प्रेक्षकांची सुद्धा मला वाटतं की मी प्रेक्षक म्हणून सांगू शकतो की चूक आहे. प्रत्येकाने जर आग्रह धरला की आम्हाला तो सिनेमा चित्रपटगृहात पाहायचा आहे, तर काय असतं की हे थिएटरवाल्यांना बिझनेस करायचा आहे. त्यांना जर समजा आता ऍडव्हान्स, मी जसं पाहिलं रिपोर्ट्स वाचले, खरं खोटं मला माहित नाही, पहिल्याच दिवशी 100 कोटीची बुकिंग पुष्पाला आली. आता तो चालतोय म्हटल्याच्या नंतर ते बिझनेसचा विचार करतायत. तर इथे आपल्या मराठी प्रेक्षकांनी सुद्धा हे लक्षात घेण्याची गरज आहे की आपण जर असे सिनेमे पाहिले तर ते चालणार आहेत, जर हे चालले तर इतर बनणार आहेत. तरच असे मोठे सिनेमे येतील, निर्माते धाडस करतील आणि मराठी लोकांना, मराठी प्रेक्षकांना मोठे भव्य दिव्य चित्रपट पाहायला मिळतील. जर मराठी लोकांनी चित्रपट असे पाहिले, थिएटरमध्ये पाहिले नाहीत, तर मग साऊथचीच फक्त स्तुती करे आपल्या नशिबी येईल. साऊथचे चित्रपट भारी, ते भारी काय आहे तर त्यांची लोक थिएटरला जाऊन चित्रपट बघतात म्हणून ते भारी आहेत. त्यांची लिंक वरती, OTT वरती पाहत नाहीत, त्यांचे पहिले थिएटरला बघतात, नंतर OTTला 4 महिने बघतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत प्रेक्षकांची ही ओरड होती की बिग बजेट रेंजर सिनेमा कधी, ह्यापेक्षा मोठा बनवा, आम्ही बघू. आम्ही बनवला.
आम्ही आता मराठीतला प्रेक्षकांनी बघणं फार हो, फार आहे, गरजेचं असं आहे. माझं- त्यांनी सहकुटुंब सहपरिवार जावं. आणि मी अगदी कॉन्फिडेंटली सांगतो सर, चित्रपट पाहून आल्यानंतर माणसं एवढी गहिवरतात ना. मला मी काय सांगितलं, रोज मला अक्षरशः हजारात आता मेसेज आहेत की तुम्ही काय मस्त, म्हणजे कुणी आपल्याला नावं ठेवत आहे, सगळे स्तुतीच करतात चित्रपटाची, खूप छान, खूप म्हणजे सेकंड पार्ट अशी लोकांची हे आहे अभिप्राय. फक्त त्यांना काय झालंय, ते पुष्पामुळे जाऊ का नको असं झालं. पण आता परत मराठी प्रेक्षक हालायला लागला, जायला लागलाय, छान वाटतं जरा ते परत. गणित चुकली असं काय वाटतं का सर? नाही, रिलीज डेट अजिबात नाही. असं काही नसतं की आमच्या ज्या दिवशी आला तर ते 22 तारखेला आला, तो उत्तम दिलं ना. 22 तारीख ते 4 तारखेपर्यंत 2 आठवडे होते ऍक्च्युली. हो, अगदी जोरात चालला चित्रपट. म्हणजे असं कुणी हे करायचंच नाही. पण पुष्पामुळे काय झालं, अक्षरशः लोकांचं कल ना काल्पनिक गोष्टींकडे जास्त आहे असं म्हणा. असं म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती बघा, अशीच लोकांना मत आहे की लोकांना खरा इतिहास पाहण्यापेक्षा काल्पनिक गोष्टींकडे जास्त लक्ष आहे. ठीक आहे, झाला तो क्रेज होता, तो उतरला. आता परत संभाजी महाराजांकडे सहकुटुंब सहपरिवार सगळे चालले लागलेत आता. पण लोकांनी तो पाहावा, तो पाहिला तर नवीन नवीन निर्माते येतील, नवीन नवीन निर्माते धाडस करतील आणि मोठे मोठे चित्रपट होतील. जर मराठी चित्रपटसृष्टी वाढेल, मराठी भाषेचा आपल्या लोकांसाठी चांगली गोष्ट आहे ना. नाहीतर कोण एवढं खर्च करून लोक मराठी चित्रपट करतील? बरं, त्यांनी का करावेत मग? जर लोकांनी पाठ फिरवली, मी काय सांगितलं, आमचा बिझनेस नसल्यामुळे ठीक आहे, पण लोक आम्हाला पाहतायत ना की यांनी एवढा मोठा पिक्चर केला, यांना किती लोक पाहिली, यांचं कलेक्शन किती झालं. हे लोक ज्यांना पुढच्या फिल्म्स करायच्यात मोठ्या मोठ्या, ते हे बघतात ना. जर त्यांना कळेल की नाही यार हे एवढं काही वर्कआउट नाही झालं, जर समजा असं झालं तर ती लोक मोठे फिल्म्स करतील का? प्रत्येक जणाला पैसे प्रियच असं, ते नाही करणार एवढ्या मोठ्या फिल्म्स. आणि परत तिथंच आपण राहू. वाढलं पाहिजे ना, आपण पण आपली लाईन वाढवली पाहिजे ना आता. आणि ते आपल्या प्रेक्षकांनी वाढवले हो, त्यांनी पाहावं, त्यांनी ओटीटीची वाट बघून पाहिल्याशिवाय होणारच नाही. ओटीटीची वाट बघू नये, नुसत्या साऊथच्या पिक्चर पाहू नयेत, तर त्यांनी आपलेही पिक्चर थिएटरला जाऊन पाहावेत. आज तुम्ही कुठलाही म्हणजे हिंदी पिक्चर बघा, जे आलेले मोठे मोठे, यार त्यांचे काय बिझनेस आहेत. कतार म्हणजे ते आपल्या एवढे मोठे मोठे त्यांचे आकडे असतात की आपल्या कॅल्क्युलेटरवरती पण येत नाहीत, एवढे मोठे आकडे. पण मराठीचं काय, मराठीचे पण तुम्ही एक ना मागच्या 4 महिन्यात, मी आता कुठल्या फिल्मचं नाव घेणं बरोबर नाही सर, मागच्या धर्मरक्षकच्या आधी पण एक 4 फिल्म बघा, मोठे मोठे. आणि सर सगळ्यांचे बजेट चांगले होते, नाही चालले. किती चालले ते मलाही माहिती ना, मी संशोधनाचा विषय तो. पण हीच परिस्थिती की लोकांनी येऊन पाहावं, थिएटरला लोकांनी येऊन चित्रपट पाहावेत. सर काय तुम्ही बिझनेस किंवा फिगर्स त्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड नाहीतच असं दिसतंय मला, तरी सुद्धा कम्पॅरिझन करण्यासाठी किंवा प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मला खरंच विचारायचं तुम्हाला की मी बजेट सांगितलं अप्रॉक्सिमेटली 20 ते 30 करोडच्या आसपास हा एक पार्ट बनवण्यासाठी लागला असेल तुम्हाला. बॉक्स ऑफिस कलेक्शन काय आहे सर? खूप कमी आहे. जे मी सांगा ना सर आपल्या प्रेक्षकांना. नाही, तुम्ही ते ह्याच्यावरती पहा, बऱ्याच साईट्स आहेत त्याच्यावरती पहा. त्याच्याशिवाय आपल्या प्रेक्षकांना कळणार नाही काय होतंय माहिती का. एक माणूस, ठीक आहे, काय आता आपण एक पूर्ण पॉडकास्ट करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात येते की एक माणूस फक्त संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी इतके मोठे मोठे धाडस करतो, इतके मोठे मोठे सिनेमा बनवतो. माझ्यासाठी हा सिनेमा मराठी चित्रपट सृष्टीसाठी माइलस्टोन आहे, कारण इतक्या मोठ्या बजेटला एवढा सिनेमा पहिल्यांदा बनला. ठीक आहे, मग ते प्रोड्युसर जर असं म्हणत असतील की आपलं कलेक्शन फार कमी आहे, हे मला वाटतं, मी काही प्रोड्युसर नाही, मी काही टीमचा माणूस नाही, मी एक प्रेक्षक म्हणून माझ्या बंधू भगिनींना सांगू इच्छितो की ही आपली हार आहे. महाराष्ट्रात मराठी चित्रपट पुन्हा आपल्या शंभूराजांवरती आणि तो चित्रपट चालत नाही. एक माणूस एवढी हिंमत करतो, एवढं धाडस करतो, तो चित्रपट चालत नाही, ही तुमची आणि माझी हार आहे. आणि याचा विचार आपण सर्वांनी नक्की केला पाहिजे. दादा पुढे काय मला वारंवार फक्त हेच वाटतं की आपली मराठी, जर तुमचा चित्रपट चालला तरच इतर बनवणार आहेत. आणि काय होतं, शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावरती जर चित्रपट बनवायचे तर ते इतकेच ग्रेंजर बनवले पाहिजे, नाही तर मालिकांमध्ये 4 तलवारी एकावर एक टेकवल्या आणि महाराज हातात ती तलवार घेऊन पळताना दाखवले, इतकं छोटं मोठं नव्हतं ते. जसा इतिहास घडला तसा जर तो पडद्यावर आणायचा असेल तर त्याच्यासाठी फार बजेट पाहिजे आणि हे प्रयोग वारंवार व्हायचे असतील तर चित्रपट हा चालला पाहिजे. पण दुसरा माझा एक प्रश्न आहे, तुम्ही अजून सुद्धा तेवढेच पॉझिटिव्ह आहात की 26 दिवस झालेत तरी सांगताय की इथून पुढे तो चालेल, तुम्हाला तो प्रतिसाद मिळतोय? हो, लोक जे थिएटरकडे वळलेली आहेत,
मधले 10 दिवस फार वाईट गेले चित्रपटाच्या दृष्टीने. ठीक आहे, आता परत लोक चालले. लेट्स होप फॉर द बेस्ट. एकूण सगळ्या मराठी चित्रपटसृष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी आहेत आता बोलण्यासारख्या. मी वारंवार आवाहन केलेलंच आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही याच्यामध्ये कुठेतरी समजा फॉर एक्झाम्पल काय होतं की तुमच्यासारख्या लोकांनी याच्यातून थोडंसं अजून धैर्याने पुढे उभं राहिलं पाहिजे. मला 1-2 उदाहरणं सांगायला फार आवडतील. तुंबाड चित्रपट फार पूर्वी आला होता. तो जेव्हा रिलीज झाला तेव्हा बिलकुल चालला नव्हता किंवा तो कोणाला माहितही नव्हता. पण तो जेव्हा OTT वरती आला लोकांना कळलं हे ऑल टाइम बेस्ट सिनेमा आहे. तो पुन्हा रिलीज केला, तो पुन्हा खूप भयंकर चालला. जे सोनं असतं ना, जो हिरा असतो, जी खरंच एकदम क्वालिटीची गोष्ट आहे ना, तो तुम्ही मातीत टाकली ना तरी विरणार नाही. या चित्रपटाला मी सांगतो की आज उद्या OTT वरती कुठे ना कुठे याचं यश ते आरशासारखं लखलखीत सगळ्या जगासमोर येईल असं माझं सुद्धा मत आहे. याला लागून मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की चित्रपट पाहिल्याच्या नंतर शेवटचे काही कट्स पाहिले की संभाजी महाराजांचा जो काही सेकंड पार्ट आहे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज तो कधी येणार आहे? सर त्याच्यावरती काम चालू झालेलं आहे ऑलरेडी. म्हणजे मी तुम्हाला आश्वस्त करतो की साधारण पुढच्या वर्षी ह्या टायमाला म्हणजे पुढच्या डिसेंबरला शूट झालेलं असेल. 100%. म्हणजे आमचं त्या स्पीडने आमचं सगळं काम चालू झालंय आता परत. म्हणजे आता ते फिल्मच्या आधीचे आमचं पोस्टचं काम चालू त्यामुळे आमचं थोडंसं सेकंड पार्टला दुर्लक्ष झालं. पण आता सगळं सर्कल पूर्ण झालंय. म्हणजे आमचं लिखाण देखील झालं. म्हणजे 1 तारखेला आमचं पहिलं वाचन आहे. म्हणजे ऑलरेडी आमचे बरेच ड्राफ्ट बदली करून झालेत. 1/1/25 वाचन आहे आणि संभाजी महाराजांच्या राज्याभिषेका दिवशी म्हणजे 16 तारखेला 16 जानेवारीला ते सगळं फायनल झालेलं असेल, लॉक झालेलं असेल. म्हणजे 2026 मध्ये साधारण 100% होईल. होप फॉर द बेस्ट. यस, आणि महाराजांचा आशीर्वाद आहे त्यामुळे होणारच. आणि अजून याच्यात काही ऍड करायचंय तुम्हाला या सगळ्या पॉडकास्टमध्ये? तुम्हाला असं वाटतं का काही प्रेक्षकांना इतर लोकांना काही तुम्हाला सांगायचंय मनातली गोष्ट? काही नाही, लोकांनी चित्रपट गृहात जाऊन मराठी चित्रपट बघावे तरच मराठीला चांगलं चित्रपटांना चांगलं भविष्य आहे. अन्यथा हे वाक्य मला ऑफलाईन जे बोलला होता तो ऑफ कॅमेरा नाही. खूप लोक स्वप्न घेऊन जगतात तो चित्रपटांविषयी, त्यामुळे मला त्यांना डिस्करेज करायचं नाही. पण माझी नक्कीच तमाम मराठी जनतेला आव्हान आहे की त्यांनी मराठी चित्रपट कुठलाही असो, म्हणजे धर्मरक्षक असो किंवा आणखीन कुठलाही चित्रपट, त्यांनी थिएटरला जाऊनच चित्रपट पाहावेत. त्यांनी सहकुटुंब थिएटरला जाऊनच जसे मॉलला जातो ना आपण सगळेजण मिळून, जसे एखाद्या मंदिरात जातो ना सगळेजण मिळून, तसंच मराठीसाठी कमीत कमी मराठीसाठी तरी चित्रपटगृहात जाऊन तुम्ही चित्रपट पाहावेत, सहकुटुंब सहपरिवार. दादा काही जास्त बोलत नाहीत, पण ओव्हरऑल जी काही समजा सध्याच्या चित्रपटांची स्थिती आहे किंवा खूप बिग बजेट सिनेमे बनवल्याच्या नंतर सुद्धा प्रेक्षक जर त्याला जाऊन चित्रपटगृहात बघत नसतील आणि त्याचे रिटर्न्स देत नसतील तर काही दिवसांनी तुम्हाला मराठी सिनेमे हे युट्यूबवर बघावे लागतात. आणि असं मला वाटतं किंवा जी काही भावना आहे आता सध्या ती हीच आहे. म्हणून सर्वांनी हा चित्रपट प्रेक्षकगृहात जाऊनच बघावा आणि खूप सारं प्रेम द्यावं. तुम्ही बघा, तुमच्या आजूबाजूला सुद्धा सांगा आणि हा चित्रपट चालला पाहिजे, ही काळाची गरज आहे. पुन्हा पुन्हा तेच सांगावं असं वाटतं. दादा, तुम्ही फार विनंतीच्या नंतर वेळ दिलात आम्हाला. आम्ही तुमच्यासमोर इथे येऊन बसलोय. आम्हाला भासलं नाही की एका एवढ्या बिग बजेट सिनेमाचा प्रोड्युसर आमच्यासोबत बसून अशा दिलखुलास गप्पा मारताय. तुम्हाला तुमच्या भविष्यातील प्रत्येक वाटचालीसाठी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. छत्रपती संभाजी महाराजांचे तर शेवटचा माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज पार्ट 2 नंतर काय काही आहे का लाईनअप मध्ये? 3 चित्रपट लाईनअप आहेत सर. काही आयडिया मिळू शकते प्रेक्षकांना? नाही, पहिले संभाजी महाराज. एकदा संभाजी महाराजांचं होऊन द्या. तरी कोणावर काही नाही, पहिले संभाजी महाराजांशिवाय काही नाही सध्या. सध्या म्हणजे परत डेडिकेशनने आता पुढचे 2 वर्ष फक्त संभाजी महाराज. आणि हे मी तुम्हाला आश्वस्त करतो, ह्याच्यापेक्षा तो पुढचा ग्रँजर असेल. ह्याच्यापेक्षा पुढचा मी काय झालं, आमचा कुठलंही ध्येय पैसे कमवणं नाही. माझ्या राजांच्या पायावरती वाहिलेलं एक फुल आहे त्यांच्या मावळ्याकडून. अगदी एवढीच माझी भावना आहे. या मावळ्याकडनं माझ्या राजांच्या पायावर वाहिलेलं हे फुल आहे आणि त्यांनी तो आशीर्वाद दिला. छान लोकांना आवडला. हा माझ्यासाठी आशीर्वाद. माझ्या महाराजांना आवडलं म्हणूनच माझे महाराज आले ना झाडावरती प्रकट होऊन मला आशीर्वाद दिला. त्यांना आवडलं ना, त्यांना माझा प्रामाणिकपणा आवडला, त्यांना माझं डेडिकेशन आवडलं, माझ्या टीमचं डेडिकेशन आवडलं म्हणून महाराज आले.
आणि हे नक्कीच होणार आहे. तुम्हाला भेटून खूप जबरदस्त वाटलं, खूप छान वाटलं. तुमच्या भविष्यातील प्रत्येक प्रोजेक्टसाठी किंवा चित्रपटसृष्टीमधील प्रोजेक्ट किंवा इतर प्रोजेक्ट तुमच्या पूर्ण भविष्यासाठी आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि हा चित्रपट बनला, इथून मोठे मोठे चित्रपट बनवा आणि आपला इतिहास जगाच्या समोर असा लख्खपणे मांडा. एवढ्याच शुभेच्छा. त्याच्यात आमचाही खारीचा वाटा काही ना काही असणार आहे. या माध्यमातून आम्ही जनजागृती करत राहू आणि तुमच्यासोबत सदैव राहू. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद. अगदी मनापासून आभारी आहे आपला सर. थँक्यू सो मच.